निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। श्रीपाद वल्लभांना पाहत होतो। आपण भूत, वर्तमान, भविष्य अशा तिन्ही काळात जाऊ शकतात। आता आपण काय पाहत आहात गुरुदेव? श्रीपाद वल्लभ त्यांचं जन्मस्थान सोडणार आहेत, त्याचीच पूर्वतयारी पाहत होतो। याचा अर्थ श्रीपाद वल्लभ यांनी प्रस्थान केलं, तो सोहळा? होय का नाही? त्याचीच पूर्वपीठिका पाहत होतो। गुरुदेव, अनेक अवतार धारण होतात, नंतर ती शक्तिपीठ होतात। सूक्ष्म देहाने गुरु, सद्गुरु, परमेश्वर कार्य करत राहतात। स्थळ आणि काळ याची कुठलीही मर्यादा नंतर राहत नाही। समध्यानी बाहेर या, बाहेर या समधे। समध्यानी रानात यायचं माझ्या, आणि तीच मावळ पत्तू राबायचं। मालक, जिजीला आज बरं नाही, आजच्या दिवशी तिला सुट्टी द्या ना। मालक, ह्यानं तोंड उघडलं तुमच्या देखत, अजून धाडस वाढलं ह्याचं। तू मोर ये। मालक माफी द्या, आम्हाला चुकलं आमचं। तू मोर ये, ये म्हटलं ना। मालक मालक खरंच चुकलं माझं। मालक मालक माफी द्या मालक। मालक आदेश अलख निरंजन। जय हो 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 जय हो। अहो, काय झालं? यो बाहेरून आलाय, ह्यानंच काहीतरी चेटूक केला असेल। अगो मालक, काय झालं? माझ्यामुळे असं काय होत असेल तर मी येते रानात।
कोणी बी कुठं बी जायची गरज नाही. तुम्ही काय गुलाम आहे भाई याचा? जावा आपापली कामं करा. जावा म्हणलं ना, कशाला आणि कोणाला घाबरताय? आता आजचं काम राहू द्या, ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. द्यावा बघितलं, असं आहे माणसाचं, शिक्षा केल्या बगैर समजत नाही. काय झालं गुरुदेव? जालिंदर, साक्षात श्री महादेवांना जिथे दत्तप्रभू आहेत, जिथे दत्तप्रभूंनी निवास केला आहे, अशा ठिकाणी वास्तव्य करावं असं वाटलं. तर आपण सर्वांनी देखील सद्गुरूंची सेवा करावी, त्यांचं सानिध्य मिळवावं आणि त्यानंतर आपल्या कार्याला पुन्हा प्रारंभ करावा असं मला वाटतं. गुरुदेव, आपण म्हणत आहात तसं जर घडलं तर आनंदच आहे. गुरुदेव, आपण आज्ञा करत असाल तर इथूनच प्रस्थान करू. परंतु अडबंगी सुद्धा आपल्या सोबत असावा असं मला फार वाटत आहे. परंतु गुरुदेव, आपणच त्याला कार्य दिलं आहे, आपणच त्याला तिथपर्यंत सोडून आलो होतो. होय जालिंदर, परंतु त्याने सुद्धा आपल्या सोबत असावं असं मला वाटतं. परंतु अडबंगीनाथांचं वागणं पाहता श्री दत्तगुरूंच्या आश्रमामध्ये त्यांना कितपत राहायला जमेल? आपण असणार आहोत सोबत. गुरुदेव, आपली जशी इच्छा आहे तसं आपण आधी श्री दत्त महाराजांच्या आश्रमात पोहोचूया. आदेश, अलख, निरंजन.
अव काय झालं होतं तुम्हाला? ते तर मला बी समजलं नाही. पण त्याला मारायला गेलो आणि असं वाटलं का वर कुणीतरी हात बांधून धरून ठेवलाय. म्हणजे म्या म्हणती की चेटूक केलं हाय ते खरं आहे. तर या साधू बोवाला सोडत नसतो म्या. अव अशी घाई करू नका. तो साधू बुवा काय साधा सुद्धा दिसत नाही. हे बघा, काट्यानं काटा काढायचा आहे. म्हणजे आपल्याकडं ती जिज्जी आहे ना ग, हा हा आठवलं. तिला घेऊन येऊ. मग त्या साधू बुवाला कळलं चेटूक काय असतंय ते. कधी जायचं? आज रातच्याला. कुणाला भी कळता कामा नाही. काय लागल ते देऊ. तिला काय बी लागत नाही. लुगडं चोळी दिली का बास. तुला जे सुचलं ते मला नसतं सुचलं. कुणाला लाजा कशा वाटत नाही. कशाचं म्हणताय? अगं ते साधू बुवा आले, त्यांना कोणी जेवाय दिलं नाही, भिक्षाही दिली नाही. अहो त्या अण्णाला घाबरतात समती. मला तर वाटलं होतं आपणच नेऊन द्यावं, पण उगाच आपल्याला त्रास व्हायचा. आपल्या घरात पीठ आहे का? आजचं निबल एवढा आहे. 2 भाकऱ्या होतील. भाकऱ्या कर, आपण घेऊन जाऊ. लागलीच करते. जे काय व्हायचं ते होऊ दे. द्यावा. इतका येळ झाला इथं येऊन. अन्नाचा घास नाही, पोटात नुसती आग पडली. ह्या लोकांसाठी इथं आलो आहे. अजून एकाला बी काळजी नाही की ह्यानं जर नाही खाल्लं तर ह्याचं काय होईल. रानात एकटो होतो तेव्हा कंदमुळं फळं लागल तितकी खात होतो. पण आता इथं कसं करू. तुमच्यासाठी भाकर आणली आहे आणि हे पाणी. अरे तुमचा तेव्हा अण्णा, त्याचा भ्याव नाही तुम्हाला? भ्या तर आहे, पर तुम्हासनी बी उपाशी कसं ठेवायचं. अरे पर तुमच्या घरात पिठण मीठ नाही, मला कशाला आणलं? राहू द्या, आमच्याकडून तेवढीच सेवा. माय एवढं बोललीस, आशीर्वाद आहे. आता घरला जावा. त्या अण्णानं नाहीतर त्याच्या माणसानं बघितलं तर अवघड होईल तुमचं.
हे काय? अगं ही पोती कशी आली? दार तर बंद करून गेलतो आपण. चिमितकारच आहे म्हणायचा. 2 भाकर घेऊन गेलो आपण आणि एवढं जोंधळ दिलं त्या साधू बुवानं. देव हाय ते देव. गुरुदेव, गुरुदेव, एक भक्त आहे, ती स्मरण करते आहे. असं असेल तर त्या भक्ताची इच्छा तुला पूर्ण करावी लागेल जालिंदर. होय गुरुदेव, परंतु मला तिथे प्रत्यक्ष जावं लागेल. सोबत कानिफलाही घेऊन जावं लागेल. आपण एकत्र आश्रमात पोहोचूयात, मग तुम्ही जा. जशी आपली आज्ञा. परंतु जालिंदर, तुला तिकडे प्रत्यक्ष का गेलं पाहिजे? गुरुदेव, मी त्या भागातून भ्रमण केलं तेव्हा तिने माझी जी सेवा केली त्यावर प्रसन्न होऊन मी तिला आशीर्वाद दिला होता की तुला जेव्हा कधी काही सहाय्य लागेल तेव्हा माझे स्मरण कर, मी येईन. हे वचन आहे गुरुदेव. मला जावं लागेल. असं असेल तर तू अवश्य गेलं पाहिजे. जातो. गुरुदेव, तिचा पती तिला खूप त्रास देतो आहे. आयुष्याला कंटाळली आहे ती. मला आता आठवलं गुरुदेव, ती व्यापाराची पत्नी भेटली होती, तिच्याबद्दलच बोलत आहात ना? होय. भक्त संकटात आहे आणि नाथ पोचले नाहीत असं व्हायला नको. निश्चितच तुम्ही दोघांनी गेलं पाहिजे. आश्रम आणि त्यांचं गाव जवळच आहे गुरुदेव. उत्तम, चला. अरे तुम्ही विचार करा, आजवर अण्णांचा हात कोणी धरला आहे का? नाही. पर त्या साधू बुवानं नुसतं अण्णांकडे बघितलं आणि अण्णांचा हात वरच राहिला. घरी 2च भाकरीचं पीठ होतं, पर त्याच्या भाकऱ्या केल्या नेऊन दिला त्या साधू बुवाला. आणि घरी आलो तर काय, जोंधळाची पोती. पोरी, लई पुण्यवान आहेत तुम्ही दोघं. आम्हाला जे जमलं नाही ते तुम्हा दोघांना जमलं. होय, आम्ही समधी घाबरलो, पण तुम्ही धाडस केलं बघा. होय, आता त्या साधू बुवाला आपण लागल ते देऊ. होय, आणि ते जे सांगताल ना तेच ऐकू. पर एक ध्यानात ठेवा समध्यासनी, अण्णा काहीतरी करणार बघा. त्यामुळं तुम्ही समध्यांनी सावध राहा बघा. राना वनात असलेली जनावरं पाखरं बरी. तिथं माणसाला काय झालंय तेच बघतो. तिथं नंदनवन करेन, गोकुळ उभा करेन, तवाच जाईल.